जय महाराष्ट्र. सुशिक्षित माणूस प्रश्नांना सामोरं जातो असं म्हटलं जातं, पण इथं वेगळंच चित्र आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे प्रमुख हे प्रश्नांपासून पळत आहेत. म्हणजेच शिकलेला माणूस संवेदनशील असतो वगैरे या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींनाच इथं तडा गेलेला आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर केळकर हे पत्रकारांच्या प्रश्नांपासून पळ काढत आहेत आणि आपल्याच रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची बाजू उचलून धरत आहेत, ते पाहता शिकलेली माणसं देखील असंवेदनशील असू शकतात हेच स्पष्ट होते. अर्थात डॉक्टर केळकर हे ज्या विचारधारेचे आहेत त्या विचारधारेमध्ये प्रश्नांपासून पळून जाणे हे काही नवीन नाही. या ज्या काही गोष्टी चालू आहेत त्या गोष्टी कुणाच्या आशीर्वादाने चालू आहेत? डॉक्टर घाईसास यांनी जरी राजीनामा दिला असला तरी भिसेंच्या मृत्यूला जबाबदार कोण? हॉस्पिटल प्रशासन की ते डॉक्टर जे त्यांच्यावर उपचार करत होते? ज्या पद्धतीने ही सगळी प्रकरणं आहेत या प्रकरणांचा जर नीट अभ्यास केला तर या राज्यामधील कायदा सुव्यवस्था ही पूर्णपणे ढेपाळलेली आहे. या राज्यामध्ये कुठल्याही संस्थानावर किंवा कुठल्याही व्यक्तीवर कायद्याचा वचकच राहिला नाही हे स्पष्ट होते. जय महाराष्ट्र.